तर त्यातून एक गोष्ट लक्षात येते की परीक्षेविषयी असलेली उत्सुकता सर्वांच्याच मनात आहे सध्या, की परीक्षा कधी होतील हा आपल्या सगळ्यांसमोरचा प्रश्न आहे, तुमच्या आणि माझ्या सगळं. कारण मीही तुमच्यासारखं स्वतः मी सुद्धा प्रिपरेशन करतो MPSCचं. आणि सध्या परीक्षा होणं खूप महत्त्वाचं आहे आणि आपण आज तेच पाहणार आहोत की आपल्या परीक्षा नक्की कधी होतील आणि आपली त्या दृष्टीने कशी स्ट्रॅटेजी असली पाहिजे किंवा स्वतःला कसं प्रिपेअर केलं पाहिजे की परीक्षा कधी होतील या संदर्भात. ठीक आहे. तर आपण एक ओके आवाज येतोय, ओके, थँक्यू. तर एक सध्या तुम्ही आता एक अपडेट पाहिलं असेल, ठीक आहे, लोकसत्ताला आलं होतं अपडेट, त्यानंतर TV9 महाराष्ट्र यावरती सुद्धा आलं होतं. आणि एक मी 4-5 दिवसापूर्वी सांगितलं होतं की आपल्या परीक्षांविषयी काहीतरी एक न्यूज 2 दिवसापूर्वी येऊ शकते. आणि तत्पूर्वीही मी सांगितलं होतं सुरुवातीला की आपलं जे मराठा रिझर्वेशन आहे त्यावर काहीतरी तोडगा काढला जाईल. ओके. हॅलो श्रद्धा मॅडम, हॅलो. ठीक आहे. तर कधी होतील याबद्दल आपण एक अंदाज लावला होता अगोदरही, आणि तेव्हाही मी सांगितलं होतं की सध्याचा जर आयोगाचा जर तुम्ही हाय हाय हर्षवर्धन सर. आणि आपण एक तेव्हा सांगितलं होतं की मी 2 दिवसामध्ये परीक्षेविषयी काहीतरी अपडेट येईल आणि नक्कीच पुढच्या दिवशी पेपरला सुद्धा तसं आलं लोकसत्तामध्ये. ठीक आहे. डोंगरे सर, ओके, हाय. तेव्हाही मी सांगितलं होतं की परीक्षेविषयी आपले 2 दिवसात काहीतरी अपडेट येऊ शकते. आणि एक चांगलं झालं असं की दुसऱ्या दिवशी, ओके, दुसऱ्या दिवशी आलं त्यानंतर पेपरला की आपल्या परीक्षेविषयी डेट येऊ शकते. आणि बऱ्याचशा पेपरला तुम्ही वाचले असेल मित्रांनो की राज्यसेवेची जी डेट आहे, ओके, राम राम बारगजे सर, ओके, राम राम. ठीक आहे. तर मी तेव्हाही सांगितलं होतं की मार्चमध्ये काहीतरी आपल्या परीक्षेविषयी चांगली अपडेट येऊ शकते. आणि आत्ता जर तुम्ही एक पेपर पाहिला लोकसत्ता, तर त्या ठिकाणी एक नागपूरची जी एडिशन आहे त्यामध्ये असं सांगितलं की आयोगाचे जे सूत्र आहेत त्यांच्याकडनं असं कळलंय की आपल्या परीक्षा ह्या मार्चच्या पहिल्या आठवड्यात राज्यसेवेची होईल. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग डोळे सर. इट्स नॉट गुड मॉर्निंग, इट्स नाईट, बट ओके. तर तेव्हाही सांगितलं होतं मी आपण त्या न्यूज जर पाहिलं तर त्यामध्ये असं आहे की मार्चच्या पहिल्या आठवड्यात होतील, परंतु आपल्याला अजून आयोगाकडनं कुठलंही अपडेट आलं नाही. आणि त्यामुळे मी गेल्या 2 दिवसात कुठल्याही अपडेटवरती व्हिडिओ बनवला नाही. आणि MPSCचे अपडेट आपण सगळ्यात अगोदर तुमच्याकडे घेऊनच येत असतो. आणि तुमच्या काही जर आयडिया असतील आपल्या अपडेटविषयी किंवा इथून पुढे तुम्हाला आपल्या चॅनलवर कोणता कोर्स पाहिजे त्याविषयी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि आपण परीक्षेविषयी बोलूया. ठीक आहे. तर परीक्षा या आपण म्हटलं होतं की मार्चच्या पहिल्या आठवड्यात येतील असं आता एका पेपरमध्ये आलंय. आणि ती पेपरमध्ये न्यूज आलेली शक्यतो ऑथेंटिकच असते. ठीक आहे, ऑथेंटिक न्यूज असते. आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात आपल्या परीक्षा होतील. ठीक आहे. आणि कंबाईनचं जर विचारला, ज्यांना PSI व्हायचं स्वप्न आहे, STI व्हायचं आहे, तर कंबाईनच्या आपल्या परीक्षा या एप्रिल, ठीक आहे, एप्रिलमध्ये होतील. कारण कंबाईन आणि राज्यसेवा यामध्ये 1 महिन्याचं अंतर दिलं जातं, बरोबर. मार्चमध्ये आणि मार्चमध्ये आपली राज्यसेवा पहिल्या आठवड्यात होईल आणि त्यानंतर कंबाईनची जी परीक्षा आहे आपली ती एप्रिलमध्ये होईल. पण आता यात शाश्वतता किती आहे की नक्की. आणि आत्ता समजा जे काही मराठा रिझर्वेशनचा जो इश्यू आहे त्यात जर सध्या कोणता मोठा प्रॉब्लेम असेल, म्हणजे एक मला शासनाची गोष्ट आवडली नाही तर तुमच्याशी शेअर करायची वाटते. म्हणजे एकतर अगोदर तुम्ही आरक्षणही काढून घेत आहे, ठीक आहे, आरक्षणही देत नाही आहेत. आणि त्यातल्या त्यात पोलीस भरतीसारख्या पोलीस भरती जो JR आला होता त्या JRमध्ये असं होतं की SCBC आरक्षणा जो तुम्ही EWS मधनं देणार होते. ठीक आहे. डोंगरे सर, पेपर कधी होतील, ओके, त्या संदर्भात बोलतोय आपण. तर राज्यसेवेचा पेपर हा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे. आणि त्यानंतर जो कंबाईनचा पेपर आहे, कंबाईनचा पेपर आपल्याला तो एप्रिलमध्ये होण्याचे चान्सेस आहेत. पण आपण त्या संदर्भात आपण बोलणारच आहोत. पण एकदा मी तुम्हाला एक गोष्ट शेअर करतो जी की शासनाची चूक कोणती झाली. म्हणजे पोलीस भरतीला तुम्ही एकीकडे सांगताय की SCBC जे आरक्षण आहे ते तुम्हाला EWS मधनं द्यायला ते तयार आहेत, ओके. आणि जर तुम्ही एकीकडे EWS मधनं आरक्षण द्यायला तयार आहात तर तुम्ही सगळ्या रिप्लाय दिला आणि माझं नाव थोडं डिफरंट आहे, इग्नोर केलं ना, शी जिनपिंग कोरोनावाले. ओके. नाही सर, तसं काही नाही, एक निग्लेक्ट नाही केलं मी. ॲक्च्युली मला ते तुमचं म्हणणं बरोबर आहे, मला ते रीडच करता आलं नाही लवकर ती. आणि माझ्यासमोर जी कमेंट आहे ती लवकर लगेच डिसेबल होते, म्हणजे ती जाते निघून, दिसत नाही. ठीक आहे. तर मग जर तुम्ही SCBC मधनं आरक्षण जे आहे EWS मधनं देता तर मग पोलीस भरतीसारख्या ठिकाणी तुम्ही चुकीचा JR का काढता. म्हणजेच अगोदरच जर मराठा बांधव संतप्त आहेत, त्यांना आरक्षणही देत नाहीत, तुम्ही SCBCचा ऑप्शनही देत आहे, तर मग तुम्ही दुसरीकडे परत तुम्ही जो JR काढता तो JR तुम्ही व्यवस्थित काढायला पाहिजे. म्हणजे एक तर तुम्ही SCBC मधनं EWS मधनं आरक्षणही देत नाहीत आणि परत तुम्ही त्यांना चलन भरायला सांगताय वेगळं, राईट, ओपन मधलं चलन भरायला सांगताय. म्हणजे काय होतंय, म्हणजे एक अजून चवतळून घेणं जे म्हणतात ती गोष्ट केली जाते आणि तो चुकीचा निर्णय होता. आणि अजून दुसरा एक की आत्ता आयोगाकडनं एक अपडेट आलं की त्यामध्ये अटेम्प्ट कमी केले. ठीक आहे. तर मला मनापासून काय वाटतं मित्रांनो, जर शासनाला जे हाय डिसिशन हाय, शासनाला जर अटेम्प्ट कमी करायचे आहेत किंवा एक लिमिटेड अटेम्प्ट ठेवायचे आहेत तर ते तुम्ही ठेवायला तुम्हाला आत्ताच वेळ भेटला का. ठीक आहे. अगोदरच संतप्त वातावरण आहे, परीक्षा होत नाहीत रिझर्वेशनमुळं, आणि त्यात तुम्ही अशा काही अपडेट घेऊन येत आहे. हां, ओके, नमस्कार विकास सानप सर. ठीक आहे.
तर तुम्ही अगोदरच म्हणजे संतप्त वातावरण असताना तुम्ही अशा काही अपडेट घेऊन येत आहे की त्यामधनं हा जो वाद आहे आरक्षणाचा जो अजूनच जास्त चिघळला जाईल. तर तुम्हाला जे काही अटेम्प्टविषयी जे अपडेट तुम्ही आणलं ते तुम्ही पुढच्या वर्षी आणू शकत होतात किंवा एक्झाम झाल्यानंतरही आणू शकत होतात. म्हणजे काय होतंय की जे वातावरण आहे ते अजून जास्त संतप्त बनत जात आहे. रोहित गंगुर्डे सर, कंबाईनसाठी बुक लिस्ट सांगा ना प्लीज. ओके सर, कंबाईनची बुक लिस्ट सांगेल मी सर. तुम्ही व्हिडिओशी शेवटपर्यंत सोबत राहा. मी शेवटला कंबाईनला तुम्हाला बुक लिस्ट सांगतो. ठीक आहे. ठीक आहे. शिरीष ढाकणे सर, मेसेज नका येऊ देऊ मध्ये. ठीक आहे, कारण ते काय होतं नंतर मग मेसेज आल्यानंतर मला ते बोलता येत नाही. तर रिझर्वेशनच्या बाबतीत मग ते अजून वाद चिघळला जातो. आणि दुसरी गोष्ट अशी की आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे जो आता शासनाचा जो निर्णय आला आहे, ठीक आहे, 5 ते 15 जानेवारी दरम्यान तुम्ही ते अपडेट करून देणार आहात की ACBCच्या तुम्हाला आरक्षण जर पाहिजे म्हणजे तुम्ही जर EWS आणि एक घोळ असा होता मित्रांनो, जर तुम्ही ACBC सोडून समजा त्यांनी EWS घेतलं, ओके, EWS आरक्षण घेतल्यानंतर आयोगाचं असंही म्हणणं आहे तुम्ही एकदा जर EWS आरक्षण घेतलं तर तुम्हाला पुढे चालून परत एकदा तुम्हाला ACBCचं आरक्षण घेता येणार नाही. मग मला एवढीच विनंती आहे म्हणजे आयोगाकडे की तुम्हाला समजा हे अपडेट आणायचं होतं EWS मधनं, तर तुम्ही एक 25 जानेवारीपर्यंत थांबू शकत होता. राईट, 25 जानेवारीला सुप्रीम कोर्टाचा निर्णय येणारच होता रिझर्वेशनच्या संदर्भात. धन्यवाद सचिन सर. जर रिझर्वेशनच्या बाबतीत निकाल येणारच होता 25 जानेवारीपर्यंत, तर तुम्ही तुर्तास तोपर्यंत थांबू शकत होतात. आयोग जे 5 ते 15 जानेवारी दरम्यान EWS घ्यायला सांगतंय ते तुम्ही 25 जानेवारीच्या निकालापर्यंत थांबू शकत होतात. म्हणजे त्यामुळे झालं काय असतं, तर म्हणजे ज्यांना EWS म्हणजे आता होईल काय, समजा तुम्ही EWS आरक्षण घेतलं, ओके, ACBC सोडून, आणि जर तुम्ही EWS घेतलं आणि उद्या चालून एक असंच व्हावं, पॉझिटिव्ह गोष्ट व्हावी की जो ACBC आरक्षण आहे तो पॉझिटिव्ह व्हावा, असं मलाही वाटतं की पॉझिटिव्ह निर्णय जर आला. ठीक आहे सर, पेपर लवकर झाले पाहिजे, खूप टेन्शन आले सर. ॲक्च्युली सर मलाही टेन्शनच आहे परीक्षेचं. तुमच्यासकट मलाही टेन्शनच आहे परीक्षेचं, कारण परीक्षेमुळे सर्वांच्या सगळ्याच गोष्टी खोळंबतात. ठीक आहे, त्यांचं वय वाढत जातं, त्यांचे अटेम्प्ट संपत जातात, आणि सगळ्यांनाच तो प्रॉब्लेम आहे, तुमच्यासारखं मला पण आहे. परीक्षा लवकर हव्यात याच माझा मी पण आहे. तर आपण आरक्षणासंदर्भात बोलत होतो की MPSC आयोगाने सुप्रीम कोर्टाचा निर्णय येण्यापर्यंत थांबायला पाहिजे होतं. DC म्हणतात की हाय सर, मेन्सला टाईम किती मिळू शकतो. हा ॲक्च्युली खूप छान प्रश्न आहे सर हा, की मेन्सला किती टाईम मिळू शकतो. तर विषय असा आहे की मेन्सला पूर्वी 3 महिन्यांचा टायमिंग PSI साठी तुम्हाला मिळायचा, राज्यसेवेसाठी तुम्हाला 2-3 महिन्याचा टायमिंग मिळायचा. पण सध्या परिस्थिती जर पाहिली तर आपल्या एक्झाम ज्या आहेत त्या वारंवार पोस्टपोन होत आहेत. ठीक आहे, आपल्या एक्झाम वारंवार पोस्टपोन होत आहेत, त्यामुळे काय होईल की आता आपल्याला मेन्सचा जो पिरियड आहे तो कमी मिळू शकतो. ठीक आहे, जर तुम्हाला 3 महिने मिळत होता तर कमीत कमी 2 महिने मिळेल, 2.5 महिने मिळेल. म्हणजे एकंदरीतच काय अशी दाट शक्यता आहे की मेन्सला जो टायमिंग आहे तुम्हाला तो कमी मिळू शकतो मेन्समध्ये. त्यासाठी एक आत्ताही असं एक करू शकता तुम्ही, आयोगाच्या जोपर्यंत ऑफिशियल डेट येत नाही तोपर्यंत तुम्ही मेन्सचा जो सिलेबस आहे तो वाचू शकता. त्यामध्ये मग मराठी ग्रामर असेल, PSI साठी जर करत असाल तर तुम्ही मराठी ग्रामर वाचू शकता, इंग्लिश ग्रामर वाचू शकता, त्यानंतर जे कायदे आहेत तेही वाचू शकता. जर एकंदरीत जर तुम्ही PSIचा जर सिलेबस पाहिला, स्नेहल सापळे म्हणतात की सर AMU आहे RTO कधी होणार एक्झाम, राज्यसेवा अँड कंबाईन नंतर का. ठीक आहे, तर ही जी तुमची AMUची जी आहे त्याचा अजून त्याविषयी इतकंसं अपडेट मी नाही आहे, सॉरी त्याबद्दल. AMU आहे RTO परीक्षेविषयी मला कसं माहीत नाही आहे, पण राज्यसेवेनंतर होईल की कंबाईनच्या अगोदर होईल मला सांगता येणार नाही. आता मी तुम्हाला PSIच्या संदर्भात सांगत होतो की सध्या तुम्ही म्हणजे आता त्यांनी प्रश्न विचारला की मेन्सला टायमिंग मिळेल का, तर निश्चितच मेन्सला टायमिंग कमी मिळू शकतो. त्यासाठी तुम्ही जर PSI साठी तयारी करत असताल तर आता तुम्ही मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर आणि कायदे जे आहेत ते वाचू शकता. तर मित्रांनो त्याचं असं आहे की पूर्वी जो 100 मार्काला पेपर होता तो आता 200 मार्कला झाला आहे, पण मी 100 मार्काच्या संदर्भात तुम्हाला सांगेल की असं आहे की तुम्हाला मराठी ग्रामर आहे ते 50 मार्कला आहे, बरोबर, आणि इंग्लिश ग्रामर जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी 30 मार्कला आहे. म्हणजे 50 आणि 30 80 मार्क्स तुमचे तिथे सिक्युअर होतात. आणि नंतर कायदे जर म्हटलं तर कायद्यावर 55 ते 60 प्रश्नांची संख्या आहे, छोट्या मोठ्या कायद्यांसकट. म्हणजे 60 आणि इकडले 80 अशी तुम्ही 200 पैकी 140 म्हणजे त्या 400 मार्काची परीक्षा झाली. म्हणजे 400 पैकी 280 म्हणजे हा स्कोर तुम्ही 70%, ठीक आहे, 70% सिक्युअर तुम्ही आता करून ठेवू शकता. आता सध्या त्याची रीडिंग करू शकता. म्हणजे तुम्ही जर कधीच आधी मराठी ग्रामर वाचलं नसेल, कधी जर तुम्ही इंग्लिश ग्रामर वाचलं नसेल आणि तुम्ही आतापर्यंत कधीही कायद्याला जर हात लावला नसेल तर मग तुम्हाला ते मेन्सला कमी वेळ मिळाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला कन्फ्यूज शकेल. ओके, ग्रामरसाठी बुक आहे. ग्रामरसाठी तुम्ही जर मराठी ग्रामर वाचत असाल तर मराठी ग्रामरसाठी सगळ्यात चांगला बेस्ट सोर्स आहे तो म्हणजे मोरावाळ अंबे. आणि जर तुम्हाला झेरॉक्स सेंटरवर जर आपले जे अमोल पाटील सर आहेत त्यांच्या जर नोट्स मिळल्या तर ते चांगलंच राहील. अमोल पाटील सरांचे नोट्स पण खूप छान आहेत, कारण स्वतः मी सुद्धा ते रेफर करतो. मोरावाळिंबेचं होतं काय, मोरावाळिंबे जर तुम्ही वाचायला घेतलं तर तुमची एक गोष्ट लक्षात येत असेल तर त्या ठिकाणी थोडंसं शॉर्टमध्ये आहे. ठीक आहे, त्यातले जे काही नियम आहेत ते जास्त डिस्क्रिप्टिव्ह नाही आहेत, एक्सप्लेनेशन केलेलं नाही आहे, त्यामुळे तुम्हाला ते समजायला वेळ लागतो. ठीक आहे, तर तुम्ही आता मेनचा जोपर्यंत ऑफिशियल डेट येत नाही आहे आयोगाची तोपर्यंत तुम्ही मेनच्या अभ्यासाकडे वळा. P. चव्हाण म्हणतायत एक्झाम कधी होईल सर. ओके, तर सर आता जे पेपरला न्यूज आली आहे
त्यावरनं आपल्याला चव्हाण सर सांगता येईल की आता आपली राज्यसेवेची परीक्षा जी आहे ती मार्चच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते आणि जी कंबाईन आहे ती एप्रिलमध्ये होईल. ठीक आहे, एप्रिलमध्ये कंबाईन होऊ शकते. तर तुम्ही आता मेन्सचा अभ्यास करा आणि एक जोपर्यंत ऑफिशियल डेट येत नाही तोपर्यंत मेन्सचा अभ्यास केलेला चांगलं राहील. आणि जोपर्यंत आपल्याला आयोगाकडनं ऑफिशियल अपडेट येत नाही तोपर्यंत आपण परीक्षेविषयी तितकं अंदाज बांधू शकत नाही. परंतु तुम्ही गाफीलही राहू नका की परीक्षा खूप अजून काही पोस्ट पण होतील, असंही होऊ शकत नाही. परीक्षा लवकरही होऊ शकतात मार्चमध्ये. त्यामुळे तुम्ही अभ्यासाच्या आत्तापासून चांगली तयारी ठेवा. ठीक आहे. तर अजून विषय असा होता की ओके सर, ठीक आहे. म्हणजे तुम्ही आता असं मला सजेस्ट करा की तुम्हाला अजून कोणत्या टाईपचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. कारण फक्त MPC अपडेट ह्या काही म्हणजे आपण MPC अपडेट देतो. 2021ची ॲड येण्याची शक्यता आहे का सर? ओके, तर चान्सेस दोन्ही पण आहेत 50-50. 2021ची ॲडही येऊ शकते किंवा सध्याची जी ॲड आहे त्यामध्ये सुद्धा अजून अपडेट होऊ शकतात जागा. आणि आता जर या ॲडमध्ये जागा अपडेट झाल्या तर निश्चितच ज्यांचं नुकतंच ग्रॅज्युएशन कंप्लीट झालंय त्या ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेल्या विद्यार्थ्यांना मात्र त्या ठिकाणी निश्चितच वेळ मिळेल. म्हणजे त्यांना फॉर्म भरता येईल. आणि असं होऊ शकतं की ॲडही नवीन येऊ शकते. म्हणजे मार्चमध्ये जर तुमची राज्यसेवेची परीक्षा झाली तर पुढे एक 3-4 महिन्याचा गॅप देऊन तुमची प्रिलियम सुद्धा असू शकते. पुढे म्हणतात सर कंबाईन एक्झाम कधी होईल? एप्रिलमध्ये होऊ शकते कंबाईन एक्झाम. त्यानंतर स्वप्नील जामते म्हणतात MPCच्या DC DYSP जागा येतील का? ह्या जागा नाही आल्या पाहिजेत सर. ओके, नक्कीच सर. सध्याची जर ॲड पाहिली तर मलाही ते खूप वाईट वाटतं, कारण मी स्वतः राज्यसेवा करतोच. सध्या जर आपण ॲडव्हर्टाईज पाहिली 200 जागांची तर त्या DCची एकही जागा नाही आहे. ओके, DYSPची सुद्धा जागा नाही आहे. आणि तुम्ही जर 2018ची ॲड जर पाहिली 2018ची तर त्यामध्ये त्या ॲडमध्ये DCच्या मित्रांनो 40 जागा होत्या, नायब तहसीलदारच्या 113 जागा होत्या. मग सध्याची जर ॲड पाहिली तर सध्याच्या ॲडमध्ये DCच्या तितक्याशा जागा नाहीत आणि DCच्या जागा ॲडही होऊ शकतात. ओके, ते पण चान्सेस आहेत, DCच्या जागा ॲड होऊ शकतात. अजून काही प्रश्न असतील तर विचारा. आपले लाईव्ह सेशन आहे, वन वे कम्युनिकेशन नको व्हायला. तुमचे जर MPC परीक्षेसंदर्भात डेटच्या संदर्भात काही प्रश्न नक्कीच विचारा. मार्चमध्ये होईल सर एक्झाम? हो नक्कीच पाटील. मार्चमध्ये तसं आपल्याला अपडेट मिळालेलं आहे लोकसत्ता पेपरमध्ये की मार्चमध्ये परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते आणि कंबाईनची जी परीक्षा आहे ती एप्रिलमध्ये होऊ शकते. ठीक आहे, अजून काही प्रश्न असतील तर विचारू शकता. सिलेबसच्या संदर्भात म्हणा किंवा पुस्तकाच्या संदर्भात किंवा अजून परीक्षेच्या संदर्भात काही कोणाला फॉर्मची अडचण असेल किंवा आरक्षणाच्या संदर्भात काही कोणाची अडचणी असतील किंवा EWS ऑप्शन निवडण्याच्या संदर्भात किंवा ACPC आरक्षण मिळू शकतं की नाही त्या संदर्भात तेही प्रश्न तुम्ही विचारू शकता. आपण त्यावरही चर्चा करूया. सर राज्यसेवा मेरिट काय लागेल? ओके, शिरीष ढाकणे सरांचा त्याचे म्हणजे प्रश्न हा अनप्रेडिक्टेबल आहे की मेरिट काय लागेल. सर अगोदर एक्झाम होऊ द्या. ठीक आहे, आणि एक्झाम झाल्यानंतर आपल्याला ते लक्षातच येईल. सर CSAT क्वालिफाईड होणार आहे असं ऐकलंय, सत्यता काय? शिवाजी जाधव म्हणतात की CSAT क्वालिफाय होईल. ओके सर, तुमच्याप्रमाणेच मला CSAT क्वालिफाय म्हणजे होऊ शकतं. म्हणजे जर MPC आणि एक MPC जर आता पाहिलं शिवाजी सर तर UPSCला बऱ्यापैकी कॉपी करत आहे. जर अटेम्प्ट जर पाहिले तर बाकी राज्यात प्रत्येक राज्यामध्ये अटेम्प्टची जी मर्यादा आहे आता म्हणजे ज्याप्रमाणे ओपनसाठी जे 6 अटेम्प्ट ठेवलेत आणि OBCसाठी जे 9 अटेम्प्ट ठेवलेत आणि SC STना अनलिमिटेड अटेम्प्ट आहेत, हे पूर्ण त्यांनी UPSCचं कॉपी केलं आहे ॲज इट इज. आणि त्याचप्रमाणे आता जे तुम्ही म्हणताय CSAT क्वालिफाय, तर CSAT क्वालिफायचा सुद्धा निर्णय होऊ शकतो. आणि त्यानंतर अजून एक अशी माझ्याकडे म्हणजे एक न्यूज आली होती मित्रांकडनं की जे PSIचं जे ग्राउंड आहे PSIचं ग्राउंड ते क्वालिफाय होण्यासाठी होऊ शकतं. राज्यसेवेला करंट अफेअर्स कधीपर्यंत करावं लागेल? खूप छान प्रश्न आहे. आत्ताच जर प्रशांत सर जर मागची जर तुम्ही अपडेट पाहिली, ठीक आहे, करंट अफेअर्सची, तर त्यात एक पेपरला न्यूज आली. आता ते किती ऑथेंटिक हे आपल्याला पडताळून पाहता येणार नाही, परंतु त्यांचं असं जे आयोगातले जे काही अधिकारी आहेत त्यांनीच सांगितलं की आपले म्हणजे आपली जी 11 ऑक्टोबरला एक्झाम होती त्यावेळेस आपले जे पेपर ज्या ज्या सेंटरला गेले होते त्या सेंटरवरून अजून ते पेपर हलवले गेले नाही आहेत. म्हणजे आपल्याला ज्या अगोदरच्या ज्या चालू घडामोडी आपल्याला ज्या जानेवारीपर्यंत करावं लागणार होते, आपली एक्झाम एप्रिलमध्ये होते आणि एक्झामच्या अगोदर तुम्हाला 2 महिने करंट अफेअर करावं शकतं, तर तुम्ही जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत करंट अफेअर करा, पण पुढचंही करून ठेवा. ओझरती रिव्हिजन त्याला द्या. पुढचं आहे ठीक आहे, मला कमेंट दिसत नाही, मी कमेंट एकदा रीड करतो परत. कंबाईनला करंट अफेअर कोणते करायचे सर प्लीज सांगा. आणि त्यानंतर प्री एंड मेन्सचं किती महिने गॅप असेल? ओके, जर सर प्रोफाईलमध्ये मिस्टेक असेल तर सिलेक्शनच्या वेळेस काही प्रॉब्लेम येतो का? ठीक आहे, तिन्ही प्रश्नांचं मी उत्तर देतो. तर अगोदर एक कंबाईनला करंट अफेअर कुठपर्यंत करायचं? चांगला प्रश्न आहे. तर जे आपल्याला राज्यसेवेच्या संदर्भात जी न्यूज भेटली की तुम्ही फेब्रुवारीपर्यंत करा, पण कंबाईनचे पेपर त्या आपले म्हणजे त्या सेंटरपर्यंत गेले नव्हते, त्यामुळे मला कंबाईनचं एक जे करंट अफेअर आहे ते आत्तापर्यंत करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे परीक्षा होण्याच्या अगोदर 2 महिन्यापर्यंत तुम्हाला करंट अफेअर करावं लागेल. आणि सर प्रोफाईलमध्ये काही मिस्टेक झाली तर प्रॉब्लेम लागा. सर प्रोफाईलमध्ये मिस्टेक ही खूप मोठी चुकी आहे, तुम्ही प्रोफाईलमध्ये मिस्टेक करू नका.
आणि जर अपडेट करता येत असेल तर तुम्हाला ते अपडेट केलेलं कधीही चांगले राहील. आणि सिलेक्शनच्या टायमापर्यंत म्हणण्यापेक्षा तुम्हाला जर तुम्ही प्रोफाईलमध्ये जर काही चुकीची माहिती देत असाल तर नक्कीच तुम्हाला सिलेक्शनला त्या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही सिलेक्शनच्या अगोदरच एक तुम्ही जर ती अपडेट केली लवकरात लवकरच चांगलं होईल. ठीक आहे. त्यानंतर अजून एक प्रश्न आला श्रीज डाकणे सरांचा. ठीक आहे. सर म्हणतात की सर इंटरव्ह्यू कधी असतील मग. ओके, तर सर अगोदर प्री होऊ द्या, कारण आपण सर्वजण प्रीचीच आतुरतेने वाट बघतोय. प्री मेन्स झाल्यानंतर इंटरव्ह्यू होतीलच. ठीक आहे. आणि तुम्ही इंटरव्ह्यूला जाताल सुद्धा. ठीक आहे, अभ्यास चांगला करा. ओके, अजून काही प्रश्न. सर पुढे UPSCची एक्झाम आहे 27 जून, प्री मेन्स 17 सप्टेंबरला असेल. 17 सप्टेंबरला असेल प्री मेन्स. ॲक्च्युली तो टायमिंग ॲडजस्ट केला जाईल. UPSCचं आपल्याला तितकंसं अडथळा येणार नाही. राहुल मरे म्हणतात सर मराठा मुलांना कोणता ऑप्शन बेस्ट असेल. ओके, मी ह्या प्रश्नावर जास्त वेळ बोलेल की सरांनी खूप एक चांगला प्रश्न केला आहे की कोणता ऑप्शन सिलेक्ट करायला चांगला राहील आपल्या मराठा बांधवांसाठी. तर त्यासाठी असं आहे मित्रांनो की एक पहिली गोष्ट म्हणजे आयोगाचा हा निर्णय चुकला आहे. ठीक आहे, की त्यांनी 25 जानेवारीपर्यंत वाट बघायला बघितली. हा एकदम म्हणजे अतिशय चुकीचा निर्णय आहे की 25 जानेवारीपर्यंत जर त्यांनी वाट आपली 25 जानेवारीला सुनावणी आहे नेक्स्ट. ओके, त्यावेळी जर त्यांनी तोपर्यंत जर वाट पाहिली असती तर मग आपल्या ACBC विद्यार्थ्यांना एक गोष्ट लक्षात आली असती, समजा आरक्षण मिळलंच पाहिजे, परंतु समजा देवाने असं करू नये, पण समजा त्यावेळेस जर ऑपोजिट जर लागलंच निकाल. ठीक आहे, निकाल जर ऑपोजिट लागला, समजा तुम्हाला रिझर्वेशन मिळालंच नाही, मिळायला पाहिजे पण समजा मिळालंच नाही, तर तुम्हाला आता काय होईल की तुम्ही जर EWS पण सुद्धा ऑप्शन नाही घेतला तर मग तोही तुम्हाला मिळणार नाही. त्यांनी आयोगाने अगोदरच क्लिअर केलंय, तुम्ही जर EWS नाही घेतला तर तुम्हाला ओपन मधनं गणलं जाईल. परंतु आयोगाने 25 जानेवारीपर्यंत थांबायला पाहिजे होतं. आणि तुम्ही जर आता विचारत असाल की सध्या कोणतं ऑप्शन सिलेक्ट केलेला चांगला राहील, तर तुम्ही सध्या म्हणजे EWS घेतलेलं चांगलं राहील. कारण एक म्हणजे एक आरक्षण ही अशी गोष्ट आहे की ती लवकरात लवकर मिळण्याची शक्यता पण नाही आहे. आणि असं नाही की 25 जानेवारीच्या सुनावणीमध्ये आरक्षणाविषयी ते निकाल लावतीलच लवकरच. त्यानंतर डे टू डे त्यांची सुनावणी होणारच आहे, परत पुढच्या सुनावणी पटापट होणार आहे. परंतु तुम्ही आता EWS जर सिलेक्ट केलं तर ते तुमच्या फायद्याचं राहील. समजा पुढे चालून रिझर्वेशन अजून जर लांबलं तर एक नक्की आहे की आयोग परीक्षा घेणारच आहे. रिझर्वेशनचा काही निकाल लागला तर परीक्षा होणारच आहेत. त्यामुळे तुम्ही EWS ऑप्शन घेतलेलं चांगलं राहील. सर अभ्यास करायला पुण्यालाच करावा असं काही आहे का. ठीक आहे, त्याचे उत्तर देतो मी. नंतर राज्यसेवा प्री कधी होईल सर. राकेश सर, राज्यसेवा जी परीक्षा आहे ती मार्चच्या पहिल्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर पुढे एक प्रश्न विचारला होता, त्याचे आन्सर करेल मी की प्रिलियम्स मेन्सचा गॅप ह्यावेळेस कमी असेल असं बोलतात, तर गॅप किती असेल. ओके, ठीक आहे, छान प्रश्न आहे शिंदे पाटील सरांचा की ते म्हणतात की गॅप किती असेल. ठीक आहे, तर एकंदरीत म्हणजे गॅप मी निश्चितपणे सांगू शकत नाही पाटील सर, परंतु गॅप हा खूप कमी असेल. ठीक आहे, कारण अगोदरच एक्झाम खूप पोस्टपोन झालेले आहेत, वारंवार पोस्टपोन झालेले आहेत, रिझर्वेशनमुळे म्हणा किंवा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एक्झाम पोस्टपोन झाल्या. त्यामुळे मेन्सला जर वेळ म्हणजे कमी मिळण्याचे 99% चान्सेस आहेत. जे तो आपल्याला पूर्वी 3 महिन्यांचा 4 महिन्यांचा राज्यसेवेला, 3 महिन्यांचा PSIच्या मेन्सला जो आपल्याला गॅप मिळायचा तो आता मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे तुम्ही आतापासूनच जोपर्यंत आयोगाच्या फिक्स तारखा येत नाहीत, म्हणजे आपल्याला डेट येत नाहीये, जोपर्यंत मार्चमधली पहिल्या आठवड्यातली डेट असू द्या किंवा पुढची डेट असू द्या, ती डेट येत नाहीये तोपर्यंत तुम्ही थोडाफार आता मेन्सचा अभ्यास करा. म्हणजे त्यामध्ये मराठी ग्रामर असेल, इंग्लिश ग्रामर असेल. जर तुम्ही आतापर्यंत मराठी इंग्लिश ग्रामर कधीच वाचलं नसेल तर तुम्ही मराठी इंग्लिश ग्रामर नक्की वाचा, कारण मधल्या वेळेत तुम्हाला परत मराठी इंग्लिश ग्रामरला वेळ तितकासा द्यायला मिळणार नाही. मराठी ग्रामरमध्ये इंग्लिश ग्रामरमध्ये काही कन्सेप्ट असतात त्या तुम्ही शांततेच्या काळातच चांगल्या करू शकता. ठीक आहे, त्यानंतर श्री सरांचा असा प्रश्न होता की अभ्यास करायला पुण्याला जावं लागेल का. सर सध्या जर पाहिलं तर मी गावाकडेच अभ्यास करतोय आणि इथे छान अभ्यास होतोय, लायब्ररी पण आहे गावाकडे आणि अभ्यासही होतोय. पण तुम्ही जर असं काही नाही की वातावरण आपल्यावर असतं, MPSC प्री मेन्सचा गॅप किती महिने असेल. ओके, सांगतो मी सर तुम्हाला. तर मी पुण्याला अभ्यास करायला पाहिजे की याचं उत्तर देतो. मी सध्या गावाकडेच अभ्यास करतोय, लॉकडाऊन नंतर मी पुण्याला गेलो नाही. त्याचं कारणही तसंच आहे, इकॉनॉमिकली प्रॉब्लेम तर आहेच, पण पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन तुम्ही 7-8 हजार खर्च होतो. ठीक आहे, तुमचं रूम भाडं, मेस, हा जो खर्च आहे, लायब्ररीचा खर्च आहे, आणि वातावरण आपल्यावर असतं की आपण कसं वातावरण निर्माण करू शकते आपल्यावर डिपेंड आहे. आणि गावाकडे जर तुम्हाला लायब्ररी अवेलेबल होत असेल तर गावाकडे तुम्ही लायब्ररीत चांगला अभ्यास करा. पुण्याला जावंच असं मला तरी काही वाटत नाही. ठीक आहे, त्यानंतर शिंदे पाटील सरांनी विचारले की गॅप किती असेल. ठीक आहे, जर पूर्वी जर राज्यसेवेच्या मेन्समध्ये 4 ते 4.5 महिन्यांचा आणि PSI मध्ये जर 3 महिन्यांचा गॅप आपल्याला मिळत होता, तो निश्चितच 1-1.5 महिन्याचा कमी होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला कंबाईनच्या प्रिलिममध्ये तुम्हाला मेन्ससाठी 2-2.5 महिन्याचा वेळ मिळेल आणि राज्यसेवेसाठी सुद्धा 2.5-3 महिन्यांचाच वेळ मिळेल. त्यामुळे तुम्ही आत्तापासूनच मेन्सचा अभ्यास बऱ्यापैकी कव्हर करा. ठीक आहे, अजून काही प्रश्न असतील तर विचारा पुढे. राज्यसेवेची मार्चच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मंगेश विचारत आहे 2019च्या राज्यसेवेत ACBC मधून सिलेक्ट झालेल्या कॅन्डिडेटचं भविष्य काय असेल सर आता पुढे. ओके, ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे सरांचा.
म्हणजे इथेच मला चुकी वाटते की 2019चा जो रिझल्ट लागलाय, ठीक आहे, त्या रिझल्टमधली जी रिक्रुटमेंट होती त्यांना ती निवड होती ती करायला पाहिजे होती 2021 मध्ये जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय. कारण त्यांनी ज्यावेळेस परीक्षा दिली होती, बरोबर, त्यांनी ज्यावेळेस परीक्षा दिली होती, एक्झाम दिली होती, त्यावेळेस आरक्षणाचा मुद्दा हा त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. ठीक आहे, ती परीक्षा झालेली होती. ठीक आहे, तर त्याचा रिझल्ट लवकर लावायला पाहिजे होता आणि त्याचा परिणाम होईल की नाही आपल्याला आता हे 25 जानेवारीला समजू शकेल, पण तसं नको व्हायला. कारण तो जो मुद्दा आहे तो आरक्षणाचा जो वाद आहे आपला, तो होण्याच्या अगोदर ती परीक्षा झालेली आहे, त्याची मेन झाली आहे, प्री दिली आहे. म्हणजे समजा समजा पुढे जाऊन असं झालं की समजा एखादा विद्यार्थी आहे एसीबीसी मधनं तो सिलेक्ट झालाय, ठीक आहे, सिलेक्ट झाला एसीबीसी मधनं आणि परत जर त्याचं डिसिलेक्शन होत असेल, जर सिलेक्शन त्याचं होत नसेल परत, तर मग ते खूपच अवघड आहे. ओके सर, तुम्ही कशाचा अभ्यास करताय? श्रीज डाकणे म्हणताय की कशाचा अभ्यास करताय? तर सर मी राज्यसेवेचा पण अभ्यास करतो आणि त्याबरोबरच कंबाईन आणि राज्यसेवा या दोन्हीचा अभ्यास करतो. मध्ये मी सीडीपीओचा अभ्यास केला होता, नंतर काही दिवस मी यूपीसीचा पण अभ्यास केला, पण नंतर लक्षात आलं की आपण काही जर एमपीसीचा अभ्यास केलाय तर आता एमपीसी मधनंच पोस्ट काढलेली बरं राहील. कारण यूपीसीला परत जर 2-3 वर्ष घातले तर मग घरचे मात्र वैतागतील त्यामुळे. त्यामुळे सध्या तरी मी कंबाईन आणि राज्यसेवा या 2 परीक्षांचा अभ्यास करतोय. ठीक आहे, अजून काही प्रश्न असतील तर विचारू शकता. सर म्हणताय निकिता म्हणतायत की मार्चमध्ये एक्झाम होणार आहे, मग प्री फोकस करायला हवी ना? ओके, बरोबर, खूप छान प्रश्न आहे की मार्चमध्ये आहे, पण एक आहे मॅडम की मार्चमध्ये परीक्षा आहे हे आपल्याला ऑथेंटिक अजून कळलेलं नाहीये. आयोगाकडनं तशी कुठलीही अपडेट आपल्याला आली नाही की मार्चमध्ये परीक्षा होईल, परंतु शक्यता 99% आहे मार्चमध्ये होण्याची. आणि हा ठीक आहे, प्रिलिम्सचा अभ्यास तुम्ही एक म्हणजे मी कुणासाठी सांगतोय, हा एक एक माझ्याकडनं चुकी झाली सांगताना, की मेन्सचा अभ्यास कुणी करावा. जर जर तुम्ही यापूर्वी जर लॉकडाऊनमध्ये प्रिलिमचा चांगला अभ्यास केलाय, पीएसआय ग्राउंड कधी होईल 2019? सागर सर नक्कीच मी त्याचं उत्तर देतो तुम्हाला. तत्पूर्वी निकिता मॅडमचं उत्तर देतो की सध्या प्लीज फोकस करायला पाहिजे का? तर बरोबर आहे तुमचा प्रश्न, पण तुम्ही जर अगोदर प्लीजचा अभ्यास चांगला केलेला असेल, ज्यांनी अगोदर प्लीजचा चांगला टॉपचा अभ्यास केलाय त्यांचा जीएस परफेक्ट आहे आणि मागची त्यांची प्रिलिम काहीतरी 2-3 मार्कांनी राहिली, ठीक आहे, तर ते डेट आल्यानंतर उरलेल्या 2 महिने सुद्धा मध्ये चांगलं कव्हर करू शकतात. परंतु ज्यांनी आत्ताच नुकतीच परीक्षेची तयारी सुरू केली आहे त्यांनी मात्र आता प्रिलिमचाच अभ्यास करावा, ते मला सुरुवातीला सांगायला पाहिजे होतं. परंतु ज्यांनी अगोदर प्रिलिमचा चांगला अभ्यास केलाय, ज्यांनी 2-3 अटेम्प्ट सुद्धा दिले, तर त्यांनी सध्या मेन्सचा थोडाफार अभ्यास करायला पाहिजे जोपर्यंत परीक्षेच्या ऑफिशियल डेट येत नाहीत. परंतु ज्यांनी नुकताच नवीन तयारी सुरू केली किंवा ज्यांना वाटतं की आपल्याला मागच्या वेळेस प्रिलिमला जीएस मध्ये खूप कमी मार्क आहेत किंवा सीसॅट मध्ये खूप कमी मार्क आहेत, तर त्यांनी आतापासूनच प्रिलिमचीच तयारी करायला पाहिजे. तुम्ही मेनच्या अभ्यासाला नका करू. त्यानंतर पीएसआय ग्राउंडचं कधी होईल? ठीक आहे, तर सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे की पीएसआय ग्राउंडचं आता 2 वर्ष झाले पीएसआय ग्राउंडला, ठीक आहे, तर ते ग्राउंड लवकरच होईल सर. आरक्षणाचा जो तिढा आहे तो 25 जानेवारीला काहीतरी आपल्याला त्याविषयी चांगलाच एक येईल निर्णय, आणि त्यानंतर आपलं पीएसआय ग्राउंड लवकर होईल. ओके, म्हणजे 25 जानेवारी नंतर काही होऊ द्या, पीएसआय ग्राउंड म्हणा किंवा राज्यसेवेच्या परीक्षा म्हणा, कंबाईनच्या परीक्षा म्हणा, ह्या जास्त दिवस आपल्याला खोळंबून जमणार नाहीत. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी प्लॅन बी सुद्धा ठेवलेला नसतो. ते प्लॅन ए म्हणून जर स्पर्धा परीक्षेकडे पाहत असतील, आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा असा प्रॉब्लेम नसतो की ते या स्पर्धा परीक्षेचे दुसरं काही करू शकत नाहीत. म्हणजे कंपनी जरी जॉब करायचा म्हटलं तर बऱ्याच जणांनी स्पर्धा परीक्षेसाठी बीए घेतलेलं असतं, काही एमए केलेलं असतं, त्यांनी ना इंजिनिअरिंग कोर्स केलेला असतो ना एमबीबीएस केलेला असतो, त्यामुळे त्यांना स्पर्धा परीक्षेशिवाय दुसरा ऑप्शनच नसतो. आणि त्यामुळे मग आता परीक्षा या सरकार घेईलच लवकर अशी आपण अपेक्षा ठेवूया. सर अभ्यास किती करायला पाहिजे? ओके, त्याचे उत्तर देतो मी. नंतर अरुण म्हणते सर 2021 मध्ये राज्यसेवा आणि कंबाईन प्रिलिम होईल का? म्हणजे एक सेकंड, कमेंट मी परत वाचतो कारण कमेंट माझ्याकडनं इथनं लगेच. कंबाईन प्रिलिम होईल का म्हणजे न्यू ॲडव्हर्टाईज येईल का? ठीक आहे सर. अरुण सर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो मी. तर 50-50 चान्सेस आहेत सर. आहे ह्या ॲडमध्ये सुद्धा जागा वाढण्याचे चान्सेस आहेत, पण जरी ह्या ॲडमध्ये जागा जरी वाढल्या तर जे नवीन आता ज्यांचं ग्रॅज्युएशन झाले किंवा ज्यांनी फॉर्म भरलेला नाहीये तर त्यांना नक्कीच चान्स दिला जाईल, त्यांना फॉर्म भरता येईल. किंवा आता जी मार्चमध्ये परीक्षा झाल्यानंतर लगेच 3 ते 4 महिन्याच्या गॅपने परत एकदा नवीन ॲडव्हर्टाईजची सुद्धा प्रिलिम होण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, तर शिरीष डाकणे सरांनी विचारलं होतं की अभ्यास किती वेळ करायला पाहिजे. ठीक आहे, छान प्रश्न आहे सर. म्हणजे आता काही जणांचं प्रत्येकाचं त्या इफिशियन्सीवर डिपेंड आहे की अभ्यास किती वेळ करायला पाहिजे. तुम्ही एक हेल्दी अभ्यास तुमचा 6 ते 7 तास असू शकतो, पण तुम्ही जर नवीनच जर तयारी सुरू केली असेल किंवा नवीनच जर तुम्ही तुमची फर्स्ट रिडिंग देत असाल तर तुम्हाला तेव्हा तो अभ्यासही इंटरेस्टिंग वाटतो आणि त्यावेळेस तुम्हाला जास्त उल्हास सुद्धा असतो अभ्यासामध्ये. तर तुम्ही सुरुवातीच्या काळात एक 8 ते 10 तास तरी अभ्यासाला दिले पाहिजे. आता बरेच जण अभ्यास जे लागलेले आहेत, नोकरीला लागलेले आहेत किंवा ज्यांची निवड झाली आहे त्यांच्या एक भाषणात आपल्या गोष्ट लक्षात येते की त्यांनी 3 ते 4 तास अभ्यास केला, परंतु शक्य नाही आहे 3 ते 4 तासामध्ये अभ्यास होत नाही. सध्या जर परीक्षेची लेवल पाहिली तर खूप डीपमध्ये लेवल आहे. तुम्ही जर 2011-2012 या दरम्यानचे राज्यसेवेचे कंबाईनचे पेपर पाहिले तर त्या ठिकाणी असे स्टेट फॉरवर्ड प्रश्न होते, वन लाईनर,
की सत्यशोधक समाजाची स्थापना केली किंवा ज्योतिबा फुलेंचं शाळेविषयी प्रश्न विचारले, पहिली शाळा कधी स्थापन केली, असे प्रश्न असायचे. पण सध्याचे जर प्रश्न पाहिले तर तुम्हाला सेंटेन्सच्या स्वरूपात प्रश्न असतात, अ व ब, ब व क. त्यानंतर तितकंच नाही तर पर्याय सुद्धा कन्फ्युजिंग असतात. त्यामुळे परीक्षेची लेवल आहे ती डीप वाढत म्हणजे डीप होत चालली आहे. त्यामुळे तुम्हाला अभ्यास हा आता अभ्यासामध्ये तुम्हाला वेळही वाढवावा लागेल आणि जास्तीत जास्त अभ्यास करावा लागेल. नंतर स्वप्नील सर म्हणताय, सर एमपीएससी मेन्स हिस्ट्रीचा माझा कट ऑफ हा कमी येतो. मी ओके, एक सेकंड सर, मी तुमची कमेंट परत एकदा वाचतो. सर एमपीएससी मेन्सचा हिस्ट्रीचा माझा कट ऑफ कमी येतो. टॉपरने जे बुक लिस्ट केली तीच करत आहे, पण पाहिजे तितका आउटपुट मिळत नाही. ठीक आहे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो सर मी. हिस्ट्रीच्या बाबतीत जर म्हणाल तर मेन्स ऑनलाईन होईल का? नाही सर, एमपीएससी मेन्स ऑनलाईन होऊ शकत नाही. ठीक आहे, आपण बोलूयात त्यावर. पण सरांनी अगोदर प्रश्न विचारलाय की हिस्ट्रीच्या संदर्भात त्यांचा जो प्रॉब्लेम आहे. सर हिस्ट्रीचं जर मलाही वैयक्तिक जर विचारला तर राज्यसेवेला मला हिस्ट्रीला तितकेसे चांगले मार्क आले नव्हते. परंतु हिस्ट्री ही अनप्रेडिक्टेबल विषय आहे, मेन्सला असू द्या किंवा प्रिलियमला असू द्या. परंतु त्याला निग्लेक्टही करून जमत नाही, तुम्ही त्याला बायपास पण करू शकत नाही. पण हिस्ट्रीचे जास्त पुस्तकं नका वाचू, कारण हिस्ट्रीचं कसं आहे, तुम्ही किती वाचलं तरी अभ्यासातील कंटिन्युटी मेंटेन. ठीक आहे सर, तुमचे मंगेश सर तुमचे प्रश्नाचं उत्तर देतो, संदीप सर तुमचे प्रश्न उत्तर देतो. तत्पूर्वी आपण हिस्ट्रीविषयी जो सरांनी प्रश्न विचारला त्याचं उत्तर देऊयात. सर तुम्ही जास्त काही पुस्तकं रेफर करू नका, स्टँडर्ड 1-2 पुस्तकं रेफर करा आणि हिस्ट्रीमध्ये जास्त मार्क येण्याची अपेक्षाही जास्त करू नका. जे येथील मार्क ते करा. परंतु जर तुम्हाला हिस्ट्रीला मार्क येत नाही तर बाकी तुम्हाला म्हणजे एक 5 सब्जेक्ट सोडले, बाकीचे 5 सब्जेक्ट आहेत. तुम्ही सायन्स राज्यसेवा प्रिलिम करत असाल तर तुम्हाला सायन्समध्ये चांगले 20-22 प्रश्न येतात. नंतर जिओग्राफीवर पण प्रश्नांची संख्या जास्त असते. तर तुम्ही राज्यसेवामध्ये सायन्स आणि जिओग्राफीकडे चांगलं लक्ष देऊ शकता किंवा करंट अफेअर सारखा विषय, करंट अफेअरमध्ये तुम्ही जास्त मार्क गेन करू शकता. समजा हिस्ट्रीमध्ये प्रश्न येत नाही तर डिमोरलाइज होऊ नका, कारण मी जर स्वतः म्हटलं तर मी हिस्ट्रीला खूप सारे पुस्तक वाचलेत. मी तुम्हाला माझी हिस्ट्रीची बुक लिस्ट सांगतो. मी आतापर्यंत हिस्ट्रीला कोणते कोणते पुस्तक वाचलेत. मी ग्रोवर सुद्धा वाचलंय, त्यानंतर याना कदम सरांचं पुस्तक वाचलंय, त्यानंतर गाठाळ वाचलंय, नंतर कठारे वाचलंय, नंतर 11वी इतिहास वाचलंय. म्हणजे खूप सारे पुस्तकं मी वाचून मला हिस्ट्रीला मला सुद्धा सर मार्क्स येत नाही. त्यामुळे तुम्ही डिमोरलाइज होऊ नका. बाकी तुम्ही विषयांचा चांगला अभ्यास करा. असं काही नाही, काहींचं काही वीक पॉईंट असतात, काहींचे स्ट्रॉंग पॉईंट असतात आणि आपले जे स्ट्रॉंग पॉईंट आहेत त्या स्ट्रॉंग पॉईंटला तुम्ही अजून जास्त स्ट्रॉंग करा. ठीक आहे, मेन्स ऑनलाईन नाही सर, मेन्स ऑनलाईन होईल की नाही या संदर्भात मी जास्त काही नाही सांगू शकत. नंतर मंगेश सर म्हणतायत, अभ्यासातील कंटिन्युटी मेंटेन ठेवण्यासाठी आणि रिफ्रेशमेंटसाठी काय करता सर तुम्ही, आणि सोशल मीडियाचा वापर किती असावा की टोटली स्किप करावं. ठीक आहे, आणि नंतर एप्रिल मे. ठीक आहे मंगेश सर, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. खूप छान प्रश्न विचारलाय. अभ्यासाबरोबरच या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या आहेत की सोशल मीडियाचा किती वापर करावा. सर मला जर वैयक्तिक विचारलं तर मी माझ्या पूर्ण प्रिपरेशनमध्ये 2 वर्ष मी कधी व्हॉट्सअप वापरलं नाही. मी फेसबुकवरही तितकंसं अपडेट नव्हतो. आणि एक ऑनलाईन जो अभ्यास आहे, मी तुम्हाला एक सांगेल की ऑनलाईन अभ्यास तुमचा हा 1 तासापेक्षा जास्त नसला पाहिजे. म्हणजे तुम्ही युट्यूबवर जर अभ्यासाचे व्हिडिओ पाहत असाल तर ते फक्त तुम्ही 1 तासाच्या वर कधी व्हिडिओ पाहू नका. कारण ऑनलाईन अभ्यास करता करता आपल्याला नक्की दुसऱ्या काहीतरी नोटिफिकेशन येतं युट्यूबवर आणि आपण मग तिकडे जातो. आणि व्हॉट्सअपचं जर असेल तर व्हॉट्सअपवर सुद्धा काही चॅटिंग वगैरे करण्याची आपली वेळ नाही सध्या. ठीक आहे, तुमच्या असतील काही पर्सनल गोष्टी त्याविषयी मी बोलणार नाही. परंतु सध्याची जी वेळ आहे ती आपल्या अभ्यास करण्याची आहे. कारण जर सध्याची स्पर्धा जर पाहिली तर खूप तुफान स्पर्धा आहे. त्यामुळे तुम्ही सोशल मीडियापासून लांब राहा आणि एक चांगला ऑप्शन स्किप केलेलं चांगलं राहील. त्यानंतर मोबाईल फोन वगैरे. तर म्हणजे माझं वैयक्तिक मी सांगतो, मी लायब्ररीला बसल्यानंतर मी जेव्हा सकाळी लायब्ररीला जातो तेव्हा रात्री लायब्ररीतनं निघेपर्यंत मी माझा मोबाईल एअरप्लेन मोडवर ठेवतो. त्याचं कारण असं की मला माहिती आहे की माझ्यापासून कोणाचे काम अडत नाहीत आणि आपण सध्या फक्त अभ्यासासाठी आपल्याला घरच्यांनी वेळ दिलेला असतो आणि आपल्या वाचून आता कुणाचे काही कामं जास्त अडत नाहीत किंवा आपण जर एखादा कॉल उचलला नाही तर खूप काही मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. अशातली गोष्ट नसते. त्यामुळे सध्या तुम्ही जर मोबाईल बंद ठेवला आणि अभ्यासात चांगलं लक्ष दिलं तर छान होईल. नंतर एक्झाम कधी मग? ओके सर, एक्झाम मार्चच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे राज्यसेवेची आणि कंबाईनची म्हणाल तर ती एप्रिलच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, व्हिडिओवर म्हणजे आपले 40 म्हणजे तुम्ही जर व्हिडिओवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा. ठीक आहे सर, तुम्ही डिपार्टमेंट ड्रीम पोस्ट कोणती आहे? ठीक आहे, स्वप्नील साहेब म्हणतात की तुमची डिपार्टमेंट पोस्ट कोणती आहे. सर जर टू बी फ्रँक जर सांगायचं झालं तर मला UPSCच करायची होती, परंतु सध्या कोणती तरी पोस्ट हाताशी हवी, त्यामुळे मी सध्या राज्यसेवा आणि कंबाईन करतोय. पण माझं टार्गेट तसं UPSC आहे आणि माझी ड्रीम पोस्ट ही IAS आहे. ठीक आहे, पण सध्या जर पाहिलं तर सध्याची परिस्थिती अशी झाली की म्हणजे घरच्यांचा त्रास म्हणा किंवा नातेवाईकांचा त्रास म्हणा किंवा जे मित्र आहेत आपल्यासोबतचे ते कुठेतरी सर्व्हिसला लागतात, ते लागतात, त्यांचं अभिनंदनच, त्यांच्याविषयी जेलस नाही आहे पहिली गोष्ट. पण आपले जेव्हा क्लासमेट लागतात किंवा आपल्या जवळचे लोक जेव्हा सेटलमेंट होतात कुठेतरी, तेव्हा आपल्याला कुठेतरी वाईट वाटतं की यार आपण इतके दिवस झाले अजूनही आपली सेटलमेंट चांगली नाही आहे. तर मग त्यासाठी मी सध्या PSI जास्त फोकस केलं आहे सध्याच्या काळामध्ये. कारण PSI पोस्ट सर खूप सोपी आहे. कारण PSI मध्ये तुम्ही
मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर आणि नंतर जर कायद्यांचा अभ्यास केला तर यामध्येच तुमचे बऱ्यापैकी जवळपास 70% 70% जो तुमचा सिलेबस आहे तो PSIचा फक्त 3 विषयामध्येच कव्हर होतो मेन्सचा. तो म्हणजे मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर आणि कायदे. हे 3 विषयाकडे तुम्ही जर चांगलं फोकस केलं तर GSचा त्या ठिकाणी जास्त विषय नाही. त्यामुळे जर लवकरात लवकर जर पोस्ट मिळायची असेल, घरच्यांचं जरी समाधान करायचं असेल आणि आपलं स्वतःचं समाधान करायचं असेल तर PSI पोस्ट त्या ठिकाणी चांगली. माझी ड्रीम पोस्ट IS आहे, परंतु सध्या मी फोकस PSI वर केले सध्याच्या काळात. कारण 2 वर्ष झाले NPSC परीक्षाच नाही, त्यामुळे घरच्यांचा सुद्धा त्रास तो वाढणं साहजिकच आहे. ठीक आहे. त्यानंतर कमेंट आल्या होत्या की आपण त्यांचे उत्तर देऊया. ठीक आहे. CSAT क्वालिफाईड सर तुम्ही डिम्प्रो. ओके राहुल सर, CSAT क्वालिफाईडची शक्यता कमी आहे, म्हणजे होऊ शकतं कारण UPSCच्या पायावर पाय देऊन जर MPSC चाललंय म्हणजे त्यांच्यासारखं जर अनुकरण करतोय तर CSAT क्वालिफाय होण्याचे सुद्धा चान्सेस आहेत आणि PSI ग्राउंड सुद्धा क्वालिफाय होण्याचे चान्सेस आहेत. तर संकेत म्हणतात की 2 मंथ होईल चांगला स्टडी पास होण्यासाठी. ओके तेही सांगतो. मेगा भरती कधीपासून होईल, ओके तेही सांगतो. आणि त्यानंतर 2 मंथ आहे. ओके सर विचारतात की 2 मंथमध्ये स्टडी होईल का. सर तुम्ही जर यापूर्वी अजिबातच प्रिपरेशन जर केलं नसेल तर म्हणजे कठीण नाही म्हणता येणार. तुम्ही जर केला अभ्यास तर प्रिलियमसाठी जर तुम्ही त्यातल्यात आता तुम्हाला 2 महिने जर अभ्यास करायचा आहे, तुम्ही म्हणजे यापूर्वी अभ्यास करताय की नाही ते माहीत नाही, मी तुम्ही यापूर्वी अभ्यास करत नाहीत असं ॲझ्युम करूनच तुम्हाला उत्तर देतो. 2 महिन्यामध्ये होण्याची शक्यता सर नाकारता येत नाही. ठीक आहे. तुम्ही जर चांगलं डेडिकेशनने जर अभ्यास केला 2 महिने आणि त्यातल्या स्मार्ट वर्क जर केलं, आयोगाचे क्वेश्चन पेपर पाहिले, क्वेश्चनची लेवल कशी येईल, तर तुमचे चान्सेस आहेत 2 महिन्यामध्ये सुद्धा प्रिलिम कव्हर करण्याचे. पण तितकेसे तुम्हाला नाराज करत नाही, पण तितकेसे चान्सेसही नाही आहेत. पण जर केलं तर 2 महिन्यामध्ये तुमचं होऊ शकतं प्रिलिम क्रॅक. ठीक आहे. नंतर पुढे मेगा भरती संदर्भात प्रश्न विचारला होता. ठीक आहे. मेगा भरतीची जी पोलीस भरती आहे तर मेगा भरतीमधील पोलीस भरती लवकरच होईल. कारण आता जो GR काढला होता त्यानंतर तर एक आवेश निर्माण झाला होता मुलांमध्ये की पोलीस भरती लवकर होईल आणि मलाही तसंच वाटत होतं. आणि पोलीस भरती लवकरच होईल मित्रांनो, कारण आता जरी तो GR कॅन्सल झाला असला तर GR मध्ये शासनाने तशी घोडचूकच केली होती. त्यामध्ये EWSचं पर्याय दिला तर नव्हताच, परंतु ओपन मध जे आपले ACPC बांधव विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी डायरेक्ट त्यांनी ओपन मधनं फॉर्म तर भरणं ठीकच आहे, परंतु शासनाला इतके काय पैसे कमी पडले की त्यांनी ओपन मधलं चलन सुद्धा भरायला सांगितलं. म्हणजे काय जखमी मीठ चोळण्यासारखी गोष्ट शासनाकडनं झाली होती. त्यामुळे GR कॅन्सल केला सरकारने. त्यामुळे मी सरकारच्या त्या निर्णयाचं स्वागतच करतो. GR तो कॅन्सल होण्यासारखाच होता आणि नवीन GR आहे तो लवकरच येईल. त्यामुळे पोलीस भरती ही लवकरच होऊ शकते. नंतर पुढे आपल्याला काही कमेंट आल्या होत्या त्या संदर्भात आपण बोलूयात. मराठा रिझर्वेशन EWS मधनं EWS मध्ये तर सगळे येतात. PSI क्वालिफाय होणार म्हणजे काय होणार. ओके राहुल सर तेही सांगतो मी. यू आर अनअकॅडमिक एज्युकेटर. ओके त्याविषयी सांगतो सर. ठीक आहे. यू आर अनअकॅडमिक एज्युकेटर. नंतर एक्झॅक्टली एक्झाम फेबमध्ये की मार्चमध्ये. सर फेबमध्ये शक्यताच नाही आहे. भाग्यश्री मॅडम फेबमध्ये नाही झाली तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते. त्यानंतर PSIच्या संदर्भात एक प्रश्न विचारला होता आणि अनअकॅडमिक संदर्भात काय होतं मला कमेंट या ठिकाणी लगेच पाहता येत नाही. मला कमेंट पाहून नंतर आन्सर द्यावं लागतं. एक्झॅक्टली एक्झाम फेबमध्ये होईल. यू आर अनअकॅडमिक एज्युकेटर. PSI क्वालिफायर म्हणजे काय, मराठा रिझर्वेशन EWS मधून EWS मध्ये सगळेच येतात आणि प्रिपरेशन आधी प्रिपरेशन केले. ओके संकेत सर. ओके 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 ठीक. नंतर पुढचं आहे मेन्स जर ऑनलाईन झाली तर पहिले एवढा कालावधी मिळेल. ओके ठीक आहे. यामध्ये मार्चच्या सेकंड वीकमध्ये. ओके सर फर्स्ट वीक किंवा सेकंड वीक होईल, परंतु आपल्याला ऐकून आयोगाकडून आली नाही. राज्यसेवा 1 वर्षात सर राज्यसेवा 1 वर्षात डेफिनेटली होऊ शकते. 1 वर्ष हा खूप अवधी आहे तुम्हाला राज्यसेवा करण्यासाठी. त्यामध्ये तुमचा मेन्स आणि प्रिलियम दोन्ही सिलेबस चांगला कव्हर होतो. जर पण एक महत्त्वाचं आहे तुम्ही 1 वर्ष देत आहे म्हणजे तुम्हाला तितका डेडिकेशनने अभ्यास करायचा आहे. तर तुम्हाला डेडिकेशनने अभ्यास करायचा म्हणजे तुम्हाला एक अभ्यासामध्ये तुम्हाला कंटिन्यू ठेवावं लागेल, म्हणजे गॅप ठेवून चालणार नाही. तुम्हाला कंटिन्यू अभ्यास करावा लागेल आणि एक म्हणजे स्मार्ट वर्क करावं लागेल. तुम्हाला आयोगाच्या प्रश्नपत्रिका पाहाव्या लागतील आणि एक चांगले रेफरन्स बुक घ्यावे लागतील. नंतर स्वप्नील विचारत आहे सर मी जस्ट फ्रेंड म्हणून विचारलं. ओके ठीक आहे सर तुमची कमेंट मोठी आहे, वाचायला थोडा वेळ लागेल. सर मी जस्ट फ्रेंड म्हणून विचारलं सर, राग आला असेल तर सॉरी. गॉड ब्लेस यू. तुम्ही ड्रीम पोस्ट IS मिळाली पाहिजे. ओके थँक्यू सर. थँक्स फॉर युअर बेस्ट विशेस. थँक्स. या वर्षीचे ॲडचं काय राहुल सर म्हणतात की या वर्षीचे ॲडचं काय. ठीक आहे सर यावर्षीच्या ॲडचे 2 चान्सेस आहेत. एक तर यावर्षीची ॲड यामध्येच मी यापूर्वी त्याचं उत्तर दिलं आहे. यावर्षीची ॲड आहे त्या ॲडमध्येच ॲड होऊ शकते किंवा वेगळी ॲड येऊ शकते. त्यामुळे दोन्ही चान्सेस आहेत. राज्यसेवा कंबाईनमध्ये जागा वाढतील काय. ओके सर त्याचे उत्तर देतो मी.
आणि UPSC 1 वर्षात प्रिपेअर होते. ठीक आहे, या वर्षीचे ॲडचे काय. ठीक आहे, ते काय कुणाची कमेंट मिस नको व्हायला. राज्यसेवा कंबाईनमध्ये जागा वाढतील काय. ओके सर, जी राज्यसेवा आणि कंबाईनमध्ये ठीक आहे सर, जागा आपण हे प्रेडिक्ट नाही करू शकत, परंतु जागा वाढायलाच पाहिजे. जर तुम्ही 2000 म्हणजे मागची जर ॲडव्हर्टाईज जर पाहिली, ठीक आहे, त्यामध्ये 2018च्या ॲडमध्ये 400 जागांची ॲड होती आणि त्यामध्ये DCच्या जागा सर जवळपास 36 ते 40 आय थिंक 40 जागा होत्या. नायब तहसीलदारच्या पण त्या ठिकाणी 113 जागा होत्या. आणि सध्याची जर आपली ॲड पाहिली 200 जागांची, एक तर ॲड सुद्धा 200 जागांची आहे, त्यात परीक्षाही होत नाहीत. त्यामुळे जागा नक्कीच वाढायला पाहिजेत आणि जागा वाढण्याचे चान्सेस सुद्धा आहेत. ठीक आहे, नंतर एक्झाम डेट कधी येतील. ठीक आहे, नंतर विचारत आहेत या ॲडमध्ये ॲड केले तर न्यू स्टुडंटचे काय. ठीक आहे राहुल सर, चांगला प्रश्न आहे तुमचा, ते सांगतो मी. PSI क्वालिफाय होणार म्हणजे ठीक आहे, तुमचा तो प्रश्न माझ्याकडनं स्किप झाला, त्याचंही मी उत्तर देतो. आणि नवीन स्टुडंटचं काय होणार सर. जे नवीन स्टुडंट आहेत ते तर नक्कीच त्याचा जर विचार आयोगानं नक्कीच केला जाईल. नवीन स्टुडंटचा त्यामध्ये कुठलाही लॉस होणार नाही आहे. मित्रांनो, सध्या आपण 31 जण लाईव्ह आहात आणि आपल्या व्हिडिओला लाईक तर 23 आहेत, तर फटाफट आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका अजून जर तुम्ही लाईक केलं नसेल तर नवीन विद्यार्थ्यांचं काय होईल. नवीन विद्यार्थी जे आहेत त्यांना नक्कीच फॉर्म भरण्याचा चान्सेस दिला जाईल सर राहुल सर. कारण म्हणजे नवीन विद्यार्थ्यांना त्यामध्ये स्किप करू शकत नाही सरकारकडनं. जरी यामध्ये जागा ॲड झाल्या तर परत एकदा फॉर्म भरण्यासाठी जे नवीन आहेत, ज्यांनी फॉर्म भरला नाही, ज्यांचं नुकतंच ग्रॅज्युएशन कंप्लीट झालंय किंवा ज्यांचं फॉर्म भरणं मिस झालंय, तर ते फॉर्म भरू शकतात. सर PSI क्वालिफाय होणार म्हणजे काय. ओके सर, तर अशी एक अपडेट आहे, मी त्याविषयी शुअर नाही आहे, पण मी तुम्हाला ते सांगतो काय अपडेट आहे. तर पूर्वी जे PSIचं ग्राउंड होतं, तुम्हाला क्वालिफायसाठी 50 मार्क लागत होते आणि ते ग्राउंडचे मार्क तुमच्या फायनल रिझल्टमध्ये पकडले जात होते. परंतु सध्या अशी एक म्हणजे असं एक माहिती आहे की आता PSIचं ग्राउंड फक्त क्वालिफाय होईल, ते तुमच्या फायनल मेरिटमध्ये त्याचे मार्क ॲड केले जाणार नाहीत किंवा ते त्यात मिळवले जाणार नाहीत. ठीक आहे, आपण पुढच्या कमेंट पाहूयात त्यानंतर. PSI MPCचा इंटरव्ह्यू बद्दल गाईड करा सर. ओके, नंतर सर MAIची व्हॅकन्सी वाढेल का सर. आयोगाने अटेम्प्ट फिक्स केले आहेत, डिसिजन योग्य आहे का सर तुमचं मत. आणि काल परवा डेट येणार त्या तर आल्या नाही, मग कधी येतील. ओके सर, सरांचा प्रश्न आहे की सर आयोगाने अटेम्प्ट केले आहेत, हा निर्णय योग्य की अयोग्य आहे. ठीक आहे, तर म्हणजे मला तरी तो आत्ताच्या म्हणजे निर्णय योग्य अयोग्य ती गोष्ट बाजूला, परंतु सध्याच्या कालावधीत त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो नक्कीच मला अयोग्य वाटतं. कारण रिझर्वेशनमुळे एकीकडेच वातावरण तापलेलं आहे, परीक्षा होत नाही आहेत किंवा रिझर्वेशनही दिलं जात नाही. पहिली गोष्ट म्हणजे रिझर्वेशन काढायलाच नको होतं, त्यामुळे अजूनच त्यामध्ये प्रॉब्लेममध्ये जास्तच वाढ झाली. आणि निर्णय जर घ्यायचा होता तर सध्या परीक्षा झाल्यानंतर किंवा 1-2 वर्षानंतरही तुम्ही घेऊ शकत होता. म्हणजे अगोदरच रिझर्वेशनमुळे त्यांच्या रिझर्वेशनमुळे त्यांचा जो लॉस झाला आहे तो तर एकीकडे झाला आहेच, आणि त्यानंतर अटेम्प्टही कमी केले आहेत. म्हणजे काय, आणि त्यानंतर पोलीस भरतीचा एक GR आहे, त्यामध्ये ओपनमधनं तुम्हाला SCBC विद्यार्थ्यांना चलन भरावं लागते. म्हणजे आयोगाचे म्हणा किंवा सरकारचे म्हणा जे काही 2-3 निर्णय आहेत ते मला व्यक्तिशा खूप खटक आहेत. बाकी ज्यांचे विचार वेगवेगळे असू शकतात, परंतु मला ते निर्णय आवडले नाही आहेत. आणि जो 5 ते 15 जानेवारी दरम्यान EWS कॅटेगरी सिलेक्शनचा जो त्यांनी पिरियड दिलाय तो 5 ते 15 जानेवारीचा आहे. तो 25 जानेवारी नंतर जर दिला असता रिझर्वेशनच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर, तर ते चांगलं राहिलं असतं. रसं कंबाईंड ॲग्री इंजिनिअरिंग सिलेबसचं काय. तिघांची एज्युकेशन क्रायटेरिया डिफरंट आहे. एक्झाम डेट काय असणार सर अंदाजे. सिलेबसची ॲड येईल का सर, केव्हा येईल. ठीक आहे, विवेक सर तुमचे उत्तर देतो, संजय सर तुमचे उत्तर देतो. ठीक आहे, जर कोणाची कमेंट मिस होत असेल तर प्लीज परत एकदा कमेंट करा, कारण ह्या कमेंट निघून जातात लगेच, दिसत नाहीत मला. ठीक आहे, मी आता एक्झाम डेटच्या संदर्भात सांगतो. नागेश सकारेस, थँक्यू सर. नागेश सर थँक्यू, तुम्ही नक्कीच मला नेहमीच सपोर्ट आहे नागेश सरांचा प्रत्येक व्हिडिओला, त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार. आणि त्यानंतर आता सरांनी एक विचारला आहे प्रश्न की CDPOच्या एक्झामच्या संदर्भात. सर CDPOची एक्झाम मागे एक ॲड निघली होती, ती CDPOची एक्झाम मी सुद्धा दिली होती स्वतः, CDPOची एक्झाम. आणि CDPOची पोस्ट सुद्धा छान आहे. आणि त्याची ॲड जी आहे सर ती जशी राज्यसेवेची आणि कंबाईनची दरवर्षी आपल्याला ॲड पाहायला मिळते विवेक सर, त्याप्रमाणे CDPOची ॲडचं म्हणजे अशी फ्रिक्वेन्सी ती शक्यतो 2 वर्षाने निघते. आता समजा 18मध्ये निघली तर 19ला निघली नाही, 2020ला नाही, तर 2021मध्ये 99% चान्सेस आहेत CDPOची ॲड निघण्याची. ती 2 ते 3 वर्षानंतर ॲड निघते. राज्यसेवा कंबाईनसारखी CDPOची ॲड आहे ती दरवर्षी निघत नाही. ठीक आहे, कंबाईन कधी होणार आणि MAचे व्हॅकन्सीज इन्क्रीज होणार का. ओके,
कंबाईन सर आता जे अपडेट आलं होतं आपल्याला लोकसत्ता पेपरमध्ये, मी डेटबद्दल विचारलं MPC 2020च्या, काल नाही आलं तर मग ओके ओके. हां सर, गणेश सर तुमचे उत्तर देतो मी. समजा हां त्या डेट पेपरला आलं होतं, त्या डेट आल्या नाही आणि सर त्या येतीलच. समजा जर पेपरला सुद्धा न्यूज आहे ना, म्हणजे अशी फेक न्यूज नसते, लोकसत्तासारखा एक जबाबदार पेपर आहे, त्यांनी फेक न्यूज नाही दिली. त्यांनी फक्त न्यूजमध्ये सांगताना सुद्धा दिलं की आयोगातल्या सूत्राकडनं कळलं, म्हणजे आयोगातले जे काही अधिकारी आहेत त्यांच्याकडनंच कळलंय की मार्चच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होईल आणि त्या दिवशी डिक्लेअर होणार होत्या डेट, परंतु त्या झाल्या नाही आहेत. मग कदाचित 25 जानेवारीची वाट पाहत असावी असंही मला वाटतं. 25 जानेवारी नंतर सुद्धा त्या डेट डिक्लेअर होऊ शकतात. कदाचित त्यापूर्वी होतील, परंतु चान्सेस 25 जानेवारी नंतर डेट डिक्लेअर होण्याचे आहेत. आणि 25 जानेवारी नंतर जरी डेट डिक्लेअर झाल्या तर परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होण्याचे चान्सेस जास्त आहेत. हा AMUच्या सर व्हॅकन्सीज वाढू शकतात. ठीक आहे. AMU म्हणजे जे आता याच्यामुळे जागा वाढू शकतात सर, फक्त AMUच नाही तर बाकी पण ज्या परीक्षा आहेत कंबाईन राज्यसेवा यांच्या नक्कीच जागा वाढू शकतात. कारण 1 वर्षाचा जो गॅप पडलाय, ठीक आहे, तो एक गॅप एकीकडे, त्यामुळे जागा वाढण्याची शक्यता आहे. AMU कंबाईन राज्यसेवा या सगळ्यांच्याच जागा वाढते. आपण फिक्स नाही सांगू शकत, पण जागा वाढायला पाहिजे, कारण 1 वर्षाचा गॅप आहे, ती व्हॅकन्सी भरून काढली पाहिजे. ठीक आहे, अजून काही प्रश्न असतील कोणाचे तर विचारू शकता. ठीक आहे, आपल्या व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं नसेल आतापर्यंत तर व्हिडिओला लाईक करा, म्हणजे मलाही प्रोत्साहन मिळतं व्हिडिओ बनवायला. ठीक आहे. हां, मागे एक विचारला होता प्रश्न की अनअकॅडमीवर तुम्ही शिकवता का? ठीक आहे सर, मी अनअकॅडमीवरती पण घेतो लेक्चर, पण सध्या माझ्या अभ्यासामध्ये तितकंसं मग काय होतं, अनअकॅडमीवर शिकवायला जाताना मग माझ्या अभ्यासामध्ये पण गॅप पडतो, त्यामुळे मी शक्यतो निग्लेक्टच करतो. पण तो शिकवलं मी अनअकॅडमीवरती आणि जास्त रेअरली असतो तिथे, अनअकॅडमीवरती जास्त नाही शिकवत. ठीक आहे, अजून काही प्रश्न तर विचारू शकता, किंवा मग प्रश्न विचारून झाले असतील तसंही सांगा. ठीक आहे, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ठीक आहे, वाटतंय बहुतेक सर्वांचे प्रश्न बऱ्यापैकी मी सर्वांच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न केला आहे, बऱ्याच जणांच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न केला आहे. जरी एखाद्याची कमेंट राहिली असेल तर त्यांनी परत एकदा कमेंट करा, किंवा हा व्हिडिओ आपला नंतरही अपलोड होणारच आहे, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. समजा तुम्ही जर अगोदर कमेंट करू शकला नसताल, किंवा काही जणांना हा व्हिडिओ नंतर दिसतील, ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केले त्यांना हा व्हिडिओ दिसतो, परंतु ज्यांनी सबस्क्राईब नाही केलेलं त्यांना लाईव्ह मला वाटतं कसं त्यांना रिकमेंड केलं जात नाही यूट्यूबकडनं, त्यामुळे त्यांना मिळू शकतं. ठीक आहे, तर व्हिडिओच्या शेवटी फक्त तुम्हाला 1-2-3 मिनिटं मी महत्त्वाचे काही सल्ले देईल आणि नंतर मग आपण व्हिडिओ संपूयात. आता एक म्हणजे परीक्षेचा डेट अजूनही डिक्लेअर नाही आहे. एक आहे मित्रांनो, परीक्षेचा डेट डिक्लेअरच होतील, म्हणून सध्या माझ्यासोबतच बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असू शकतो, तुमचं आहे का तुम्हाला सांगा, की सध्या काय झालं, परीक्षेचा डेट नसल्यामुळे आपण अभ्यास बाजूला ठेवून परीक्षा कधी होतील, परीक्षा कधी होतील, परीक्षा कधी होतील हाच आपण आपल्या माइंडमध्ये सारखं सांगत राहतो की परीक्षा कधी होतील. परंतु त्याच लेवलनं त्याच परीक्षेची आपण ज्याप्रमाणे वाट बघतो, ती जी उत्कंठा आहे परीक्षेची वाट बघण्याची, त्याच फ्रिक्वेन्सीने किंवा त्याच तितकंच आपण परीक्षेचा अभ्यास करत नाही. ठीक आहे, त्यासाठी आपण ज्याप्रमाणे परीक्षेची उत्कंठेने वाट बघतात तितकाच जोरदारपणे आपण आता अभ्यासही करा, कारण आता परीक्षा होणारच आहेत आणि त्यावेळेस असं नको वाटायला की आपण परीक्षा कधी होतील यामुळेच आपला अभ्यास मागे पडला, किंवा त्याचा विचार करण्यातच आपला खूप वेळ गेला, किंवा त्याच्यामुळेच आपण खूप निगेटिव्ह झालो, असं आपल्याला नंतर वाटायला नको प्रिलिमच्या वेळेस. त्यामुळे तुम्ही आतापासूनच अभ्यासात सातत्य ठेवा. परीक्षा 100% होतीलच, परंतु अभ्यासात मात्र तुम्ही गॅप टाकू नका, अभ्यासामध्ये सातत्य ठेवा, परीक्षा होतीलच. ठीक आहे, मार्चच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे परीक्षा राज्यसेवेची, आणि कंबाईनची म्हणाल तर एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे, कारण 1 महिन्याचा गॅपमध्ये राहतोच. आणि करंट अफेअरचा सुद्धा प्रश्न विचारला होता, जर तुम्ही नवीन जॉईन झाला असाल तर करंट अफेअरच्या संदर्भात सांगतो. करंट अफेअर हे जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत राज्यसेवेला येण्याची शक्यता आहे, आणि पण तुम्ही पुढचंही करून ठेवा. त्याचं कारण असं की जानेवारी फेब्रुवारीपर्यंतचं करंट अफेअर, जे 2020च्या जानेवारी फेब्रुवारीपर्यंत करंट अफेअर तुम्ही एकदम परफेक्ट करून ठेवा, आणि कंबाईनसाठी तुम्हाला आतापर्यंत करंट अफेअर करावंच लागेल. कारण का सांगतो मी जानेवारीपर्यंत फेब्रुवारीपर्यंत राज्यसेवेला, कारण मागे पेपरमध्ये सुद्धा आलं होतं की आयोगाच्या अधिकाऱ्याकडनं काही कळलं होतं की आपले जे राज्यसेवेसाठी जे पेपर घेतले जाणार होते 11 ऑक्टोबरला, ते ज्या सेंटरवर पाठवले होते त्या सेंटरवरनं ते अद्याप मागे घेतलेले नाही आहेत. म्हणजे आपले पेपर आहेत ते जुनेच आहेत, त्यामुळे आपल्याला करंट अफेअर जानेवारी फेब्रुवारीपर्यंतच पडू शकतं, कारण आपली एक्झाम ही एप्रिलला होणार होती, त्यानंतर ती पोस्टपोन झाली. ठीक आहे, आणि कंबाईनचं म्हणलं तर तुम्हाला आतापर्यंत करंट अफेअर करावं लागेल. ठीक आहे, सर्वांना आजचं आपण जे सेशन घेतलंय ते सगळ्यांनाच युजफुल ठरेल असे आशा धरतो, आणि सगळ्यांनीच अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. परीक्षा कधी होतील याच्याच संभ्रमात न राहता तुम्ही अभ्यासात सुद्धा सातत्य ठेवा, चांगला अभ्यास करा. अभ्यासासाठी माझ्याकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा, सगळ्यांना ऑल द बेस्ट. आणि अजून काही तुमचे प्रश्न असतील तर नंतर मी जो आतापर्यंत आपलं जे डिस्कशन झालंय हा व्हिडिओ मी नंतर अपलोड करणार आहे ॲज इट इज आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर सर्वांचे खूप खूप आभार, सगळ्यांनी आपल्या व्हिडिओला म्हणजे खूप छान प्रतिसाद दिला, सर्वांनी लाईव्ह येऊन मी बऱ्याच जणांच्या प्रश्नांचं निरसनही केलं,
आणि आपण एक आहे मित्रांनो, आपण आता रोज 9 वाजता लाईव्ह येणार आहोत. आणि एक मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील, ते मी नक्कीच तुमच्यापर्यंत घेऊन येईल. चला तर मित्रांनो, भेटूयात परत एकदा अशाच व्हिडिओसोबत. अद्याप जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कडेची बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून एमपीएससी विषयीची नवनवीन अपडेट आणि अभ्यासाची युजफुल व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येता येईल. मित्रांनो, बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे नवनवीन अपडेट लगेच तुमच्या येईल. चला तर मित्रांनो, भेटूयात परत एका अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. सगळ्यांना अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. गुड नाईट एव्हरीबडी.